सॉरी, माझं लक्ष नव्हतं आणि आवाज मी नाही करत आहे, मशीन मधनं येतोय. आता तिच्याकडनं पण काही शांत बसायचं ऍग्रीमेंट केलं असेल तर बघून घ्या. हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. 2 मिनिटं थांब. हे सगळे डॉक्युमेंट्स उचलून घे आणि संध्याकाळपर्यंत स्कॅन झाले पाहिजे सगळे. हो, धैर्य सर. कामाला लाग जा. सावी, ठीक आहे ना सगळं? काय झालं? काय म्हणाले सर? हा, काही नाही, ते डॉक्युमेंट स्कॅन करायचे होते. तू कशाला करतेस हे काम? संस्था चालकाचा शब्द अंतिम असून त्याचे पालन करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याला बंधनकारक आहे. राईट? ऑफिस कधीच सुटले तरी इकडे का थांबलाय तुम्ही? ते जरा आवरतच होते, निघतच आहे. काम न करता फक्त वेळ घालवणारे आणि टाइमपास करत लेट पर्यंत ऑफिस मध्ये रेंगाळणारे लोक मला आवडत नाहीत. चला घरी जा आता. हो. सॉरी, निघते. अरे वा, भाऊंची शाळा. फोटो मस्त आहे पण इथं नाही चालणार. कसं आहे, ऑफिस मधला कचरा हा डस्टबिन मध्येच गेला पाहिजे. तुमचा डेस्क आणि बाकीचं सगळं ऑफिस कसं एकदम क्लीन दिसलं पाहिजे. लवकरच आपण क्लीन डेस्क पॉलिसी राबवणार आहोत. आता विषय निघालाच आहे तर सुरुवात तुझ्याच डेस्क पासून करूया. सर, ऐकून तर. काही कचरा मी क्लीन केला. आता तुझा बाकीचा डेस्क तू क्लीन कर आणि अशीच तुझ्या मनातली तुझी जी स्वप्न आहेत ना ती क्लीन करून टाक लवकरच. आणि काय म्हणली होतीस तू? नशिबावर कमजोर लोक डिपेंड असतात. आणि तू काही म्हणलीस तरी नशीब तर प्रत्येकाचंच असतं. आणि तुझं नशीब आत्तापासनं मी म्हणजे धैर्य मुजुमदार लिहिणार. अगदी नवं कोरं आणि मला हवं तसं माझ्या स्टाईल.
अगं दीपे, एक दिवस तरी शांत बस. ऐकून तरी घ्या मी काय म्हणत्या. एक दिवस सुट्टी घेतली म्हणून काय बिघडते? हा इकडे बघा. दीपे, अशी अचानक सुट्टी नाही घेत आहेत. लोड ऑफिस मध्ये कामाचं सांगितलं ना हो तुला. एक दिवस सुट्टी घेतली म्हणून काय कामाचा डोंगर होत नाही. तुम्हाला आपल्या पोराचं काहीच पडलेलं नाही का हो? नुसतं आपलं काम काम काम. वो आपल्या अथर्वच्या फ्युचरचा प्रश्न आहे. मला बाकी काही सांगायचं नाही. उद्या आपण त्याच्या ऍडमिशनची चौकशी करायला जातोय म्हणजे जातोय. दीपा, कसला हट्ट घेऊन बसलायस हा? एवढा हट्ट तर आता वापर करत नाही. तुला ते शाळेची माहिती कळली ना, लई फी असेल त्याची. असू दे असले तर आम्ही ह्यांच्या पगारातनं भरणार आहे. तुमच्या लाडक्या सावीचा पगार नाही मागणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ. अथर्वा, अरे अथर्वा, काय बाबा. अरे पिल्लू आमचं, हे बघ आज काय गंमत आणली आम्ही. जे वडी खा, शाळेतल्या पोरांनी बनवली आहे. मला ग्रँडपाची शाळा लय आवडते. ती आमची हो. ठीक आहे. हे कार्ट नक्की आपलंच आहे का? म्हणजे जरा पण आपल्या वळणावर गेलेला नाही. आपण इथं मर मर करून ह्याच्यासाठी स्वप्न बघतोय आणि ह्याला काय हे गरिबी आवडते काय माहिती. अथर्व, झालंय का बाळा खाऊन? हा उठा आता, चला आज जावा आणि अभ्यास करत बसा. हा चला घ्या. आजचा दिवस एकदम मस्त गेला बर का. काय ती मुलं, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यात नुसता आनंद ओसंडून वाहत होता. शिक्षक आलेत ना त्यांचे. शिक्षक पण खुश होते. सुरुवातीला जरा इमोशनल झाले होते, पण नंतर मात्र सगळ्यांनी मिळून आनंद साजरा केला. खूप 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 छान वाटले. कसं आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये आपण आपल्या सावीनं ऑनलाईन वर्ग चालू केले होते. खरं तर ते काळाची गरजच होती म्हणा. पण मला तरी काय वाटतं का, शिक्षकांनी कसं की आमने सामने समोरासमोर शिकवलं पाहिजे विद्यार्थ्यांना. म्हणजे कसं, त्यांना प्रेमाने जवळ घेतलं पाहिजे, त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला पाहिजे, त्यांना शिक्षा पण दिली पाहिजे. ती खरी शाळा असं मला वाटतं, नाही का? सावीने केलं ते गरजेचंच होतं त्यावेळी. आहे कुठं ती पोरगी? काय माहिती. भले शाब्बास. याला म्हणतात 100 वर्ष आयुष्य. ए, कसा गेला दिवस आजचा तुझा? सावे, काय झालं का? अगं काही नाही, ते गाडीवरून येताना कचरा डोळ्यात गेला. काही नाही. आजचा दिवस लय मस्त होता भाऊ. अहो आज मी एका पिक्चरचं स्क्रिप्टिंग केलं आणि सगळ्यांना लय आवडलं बघा ते. मग काही नाही, मग दुपारी आम्ही सगळे एकत्र जेवलो, परत थोडस काम केलं, विदुला ताई सोबत बाहेर गेले चहा प्यायला, मग परत स्क्रिप्टिंग वर काम केलं आणि मग घरी आले. आज लय दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर असा आनंद बघितला बघ. आहे ना भाऊ? आज तुझ्यासाठी काहीतरी गोड करते. घरावरचं संकट टळलं. सगळी देवीचीच कृपा म्हणायची. मी आले.
हा तर दारू पित नाही, मग आज काय दारू पिणार आहे? आज काय आमच्या बरोबर पिणार आहेस की काय? मी म्हटलं सूर्य काय पूर्वेला मावळला वाटतं. सूर्याला जिकडून उगवायचंय तो तिकडूनच उगवलाय आणि जिकडं मावळायचंय तिकडच मावळलाय. हे ग्लास तर मी तुमच्यासाठी भरत होतो. चीअर्स. काय बरेच दिवस झाले आपण फॅमिलीनं मिळून एखादा मूवी बघितला नाही. काय आई? म्हणून मी आज तुम्हाला एक ब्लॉकबस्टर मूवी दाखवणार आहे. तोही आपल्या घरातच. आणि वहिनी, या. अहो घ्या हो. आणि तुम्ही जरा लक्ष देऊन बघा. धैर्य, पण विषय काय? आई, कळेल की, सगळं कळेल. तू बस. अरे बस. आणि वहिनी, तुम्ही एकही मोमेंट चुकवू नका बरं का. स्पेशली नीता वहिनी, तुम्ही असं समजा की हा शो खास तुमच्यासाठीच आहे. सो लेट्स बिगिन. ह्या पोरीला तर तुम्ही सगळे ओळखतात. कसा सगळा माज जिरवला हिचा बघा. मला या धैर्य मुजुमदारला चॅलेंज केलं होतं ते. आता काय अवस्था झाली आहे बिचारीची. माझा अपमान केल्यावर काय होतं हे कळलं ना वहिनी. बघा बघा, लक्ष देऊन बघा. विसरली होती की ती एक बाई आहे. तिला बरोबर तिची जागा दाखवून दिली. आपली बाईची जात आहे हे लक्षात ठेवून आपल्या वाट्याला आलेलीच कामं करावी. एका पुरुषाला नडायला निघाली होती, मग असंच होणार. आता अख्खं कोल्हापूर हिला व्हायरल करणार. होऊ दे चर्चा. नाही नाही, होऊ दे चेष्टा. वाह, मुजुमदार घराण्याच्या एका पुरुषानं त्याचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि याला म्हणतात मुजुमदार घराण्याचा खरा वारसदार. बघा जरा, बघा नीट.
अशी रग अंगात असायला लागते जे बोलेल ते करून दाखवतो. शाबास. वाह, धैर्य, अभिनंदन. अभिनंदन काय अभिनंदन? मेन काम अजून व्हायचंय. शाळा अजून कुठं ताब्यात आली. येणार. जशी हिला हिची जागा दाखवली तशीच ती शाळेची जागाही आपल्या हातात येणार लवकरच. उंबरा ओलांडल्यावर बाईचे काय हाल होतात हे कळालंच असेल आता हिला. आता ही माझ्या मुठीत आली आहे. बोटांवर नाचवतो मी हिला ऑफिसमध्ये. आता आपल्या आणि शाळेच्या मध्ये ही काही येऊ शकणार नाही. आणि हिनं यायचा प्रयत्न केलाच तर ऑफिसमध्ये अशी काही कामं आहेत जी मी हिला करायला लावी आणि हिचा सगळा माज उतरवी. काय माणसं आहे ती आणि काय चाललंय यांचं. एखाद्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन कसला आनंद साजरा करतायत. अगं माणसं नाहीच ती. माणसांना जे हृदय असतं ना ते नाहीच आहे यांना. बरं तू भाऊरावांना कॉल केला होता का? नाही ना ताई, अहो त्यांचा फोनच लागत नाही. आता मला खरंच कळत नाही आता काय करायचं ते. अहो ताई, सावी, अहो जिचा व्हिडिओ आता भाऊजींनी दाखवला ना ती, अहो ती भाऊरावांची नात आहे आणि ती कंटेंट क्रिएटर आहे. म्हणजे ते व्हिडिओ बनवते. तिचा नंबर तर सहज मिळू शकेल आपल्याला आणि मग तिला सांगू शकतो आपण. मी एक मिनिट, माझा फोन कुठं आहे? ताई नंबर. बरं ताई, मी तिच्याशी बोलून घेते. तुम्ही ह्यासने काय हवं नको ते बघा. आणि ऐका, त्यांनी आवाज दिला तर लवकर जा. हा आलेच. जा. कोण आहे? कोण म्हणजे? मी आहे. मी म्हणजे इरिनाच असणार. माहित आहे लय हुशार असते. खरं एवढी पण नाही. चल. अगं पण कुठे जायचंय? चल मी सांगते ना. डोळे बंद केलं मला दिसणार कसं? मी आहे ना. चल. अगं चल ग, चल इकडे इकडे इकडे. हा या साईड. हा सावकाश चल. आहे मी आहे. चल चल. हा चल चल. अगं पण सावकाश पायरी आहे. हा सावकाश हळूहळू. चल चल चल. अगं तू चल ग. ए साव. अगं इथेच इथं. थांब थांब थांब. हा अगं पण आता. हा हा बस 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 खाली बस बस बस. अगं पण म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे. उलटाची मान. केक आणलाय. कारण सावी आहे या नायकांच्या घरची शान. अरे पण हा केक कशासाठी? कशाला म्हणजे 10,000 लाईक आलेत आपल्या व्हिडिओला. केक पण 10 आणणार होतो, तर तेवढं बजेट नाही ना आपलं. आणि एवढं 10 केक कोण खात बसणार आहे? आई शपथ, 10,000 लाईक्स. होय. आता विश्वास संपला. म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये मिळाले?
ओ दीपावली म्हणजे तुमचं ऍप वगैरे काय अकाउंट वगैरे नाही काय कशात तुमचं? माझं नाही पण ह्यांचं आहे बँकेत. तसं नाही हो, जग गेला चंद्रावरती आणि तुम्ही अजून बँकेच्याच अकाउंट मध्ये अडकलाय होय. तू जरा थांब रे. अहो वहिनी, सोशल मीडियाचं मोबाईलवरचं अकाउंट म्हणतोय तो. त्यात पैसे नाही मिळत, लाईक्स मिळतात. तसे आम्हाला 10,000 लाईक्स मिळाले. पैसे नाहीत म्हणजे वाटलंच होतं मला. ओ म्हणजे मिळतात की, पैसे पण मिळतात की. मिळतात? होय. किती मिळतात? म्हणजे मला माहिती असावी म्हणून विचारलं. किती मिळतात? 10,000 लाईक म्हणजे एक 50-100 रुपये मिळत असतील की. अरे देवा, म्हणजे तुमची मिळकत हातभर आणि तुम्ही खर्च करताय पोतभर. काय उपयोग आहे? हे असलं 50-100 रुपये मिळतात त्यासाठी हे सगळं. हे बघा, किती पैसे मिळाले ह्याच्यावरती यश लहान का मोठं हे ठरत नसतं. हे बघा ना, पुरीच्या पहिल्या प्रयत्नाला मिळालेलं यश आहे. आज तिचं यशाच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल आहे. आणि मला खात्री आहे इथून पुढं आयुष्यात अशाच यशाच्या एक एक पायऱ्या ती चढत जाणार आणि यशस्वी होणार. खात्री आहे मला. बरं चला आता केक कापू. चला चला.